आज माझ्याकडे काय नाहीये, गाडी आहे, बंगला आहे, पती क्लास 1 अधिकारी आहे. मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, मस्त जगा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, तुलना करू नका. ही जी पोस्ट आहे ती आहे एका 28 वर्षीय महिलेची, जिने मृत्यूपूर्वी काही तास अगोदर सोशल मीडियावरती लिहिलेली आहे. 28 वर्षीय प्रतीक्षा पाटील या ताईचा 27 तारखेला एक कर्करोगाने दुर्दैवी निधन झालं. वर्षभर त्यांचा हा या कर्करोगाशी लढा होता. पण जेव्हा हे वाचलं त्यावेळेस अक्षरशः डोळ्यांमधून अश्रू अनावर झालेले आहेत. त्यांचा विवाह एका क्लास 1 अधिकाऱ्याशी झालेला. दुसरी गोष्ट, फक्त जिभेवरती एक फोड आला म्हणून उपचार होता आणि तो उपचार 3 महिने चालू होता. नंतर गाठ झाली आणि आता 20 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आणि त्यामध्ये जीभ काढण्यात आली. वजन 10 किलोनी कमी झालं आणि आता आपल्याला बोलता येणार नाही याचं दुःखही त्यांनी पोस्टमध्ये व्यक्त केलं होतं. शस्त्रक्रियेनंतर 20 दिवसांनी अक्षरशः शेवटी मृत्यूने गाठलं. या पोस्टमध्ये या ताईनं पुढे लिहिलंय, मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आयुष्यात सगळं समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना, त्यालाच जीवनाची किंमत कळते. तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, जीवन जगा, निगेटिव्ह राहू नका. असा संदेश देणाऱ्या या ताई यांच्या सकारात्मकतेची जी आहे उजेडवात, ती मृत्यूने अखेर भिजवून टाकली. ही पोस्ट आज सकाळी न्यूजपेपरमध्ये, हे जे आहे ते आज सकाळी न्यूजपेपरमध्ये बातमी वाचली आणि अक्षरशः हे लावून गेलं की आपण काय करतोय, म्हणजे ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, स्वतःमधल्या कमी जी निगेटिव्हिटी त्याला कवटाळून बसलोय. बट खरंच आपल्याला माहिती आहे का की आपला शेवट कधी आहे? या ताईकडे तर सगळंच काही होतं, पैसा होता, चांगलं हॅपी लाईफ होतं, मॅरिड लाईफ चांगलं होतं, सगळंच चांगलं होतं. बट तरीही तिला तरी माहिती होतं की ही गोष्ट अशी होईल. सो जे आहे त्याच्यामध्ये आनंदी जगा. दुसरी गोष्ट म्हणजे प्रायोरिटी स्वतःला द्या, स्वतःला वेळ द्या, स्वतःवरती काम करा. स्वतःवरती काम कराल, स्वतःला हॅपी ठेवाल तर सगळ्यांना तुम्ही हॅपी ठेवू शकाल. पण ज्या गोष्टी आहेत त्याचा आनंद आत्ता या क्षणाला घ्यायला शिका, ना की आज बघू उद्या बघू. असं करत करत आयुष्य कधी निघून जाईल आणि जगायचं राहून जाईल ते कळणार पण नाही. तुमच्या जवळच्या मैत्रिणींना जेवढं होईल तेवढं ही पोस्ट शेअर करा आणि सांगा की जगून घे, एकच आयुष्य आहे.